भारत आणि पाकिस्तानमध्ये जे झालं त्याला युद्ध कोणी म्हणणार? ते युद्ध नव्हतं मुळात. आपण काही युद्ध जाहीर केलेलं नव्हतं ते. त्यांचा प्रोपगंडा आपल्यापर्यंत येत नव्हता आणि आपला त्यांच्यापर्यंत जात नव्हता. मग उपयोग काय झाला त्याचा? याचं टार्गेट मग कोण होतं? याचं टार्गेट आपणच ठरलो. भारतीय वृत्तवाहिन्यांनी जो काही प्रोपगंडा केला, ज्या फेक न्यूज पसरवल्या, अपमाहितीचा मारा लोकांवरती केला, लोकांना घाबरवून टाकलं. सायरनच्या बाबत त्याचा नाही भय आहे त्याच्यामध्ये. वाईट घटना घडलेली आहे, अपघात झालेला आहे, याच्याशी निगडीत आहे ते. आणि हे वाजवत राहता तुम्ही. कोणाला घाबरवताय तुम्ही हे? आपल्याच लोकांना घाबरवताय. कदाचित असंही असू शकेल की हे जाणवतंय की आपण काय करतोय. मूर्ख माणसं नाहीयेत टीव्हीमध्ये बसलेली. ते अत्यंत जाणीवपूर्वक करतायत. हे इथलं हिंदू मुस्लिम हे करायचं आणि त्याच्यामधनं टीआरपी आणि आपला व्यवसाय साधायचा. जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला त्याच्यानंतर आपल्या टीव्हीवरती पाकिस्तानी तज्ज्ञ दिसायला लागले होते. हे काय आहे? तुम्ही पाकिस्तानची बाजू, जो आपलं शत्रू राष्ट्र आहे, त्याची बाजू आपल्या नॅशनल टीव्हीवरनं दाखवणार आहात का? भारताच्या सर्व सैन्य दलांनी त्यांचं टार्गेट पूर्ण केलंय, त्याचं सविस्तर एक्सप्लेनेशन दिलंय आणि कोणताही रॅशनल माणूस हे म्हणेल की आपण आपल्या गोष्टी अचीव्ह केल्या. युद्ध ज्वर तयार झाल्यामुळं सगळं अचीव्ह करूनही आपल्याला न जिंकल्यासारखं वाटतंय, कारण पाकव्याप्त काश्मीरच घेतलं पाहिजे असं आपल्या मनात आलंय का? तुमची मतं, तुमचं वर्तन, तुमचं वागणं बोलणं, तुमची विचार करण्याची पद्धती याच्यावर परिणाम करायचा असतो. याला वळण द्यायचं असतं त्यांना. तुम्हाला नियंत्रित करायचं असतं. याच्यासाठी जो काही प्रचार केला जातो तो म्हणजे प्रोपगंडा आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या युद्ध वार्ता या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण गेले काही दिवस सातत्यानं भारत आणि पाकिस्तानमधला जो संघर्ष चालू आहे त्याचे वेगवेगळे अँगल समजून घेतोय. आपण माजी सनदी अधिकाऱ्यांशी बोललो, आपण आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांशी बोललो, आपण सैन्य दलातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी बोललो. पण सगळ्यांच्याच एव्हाना हे लक्षात आलंय की हे फक्त युद्धभूमीवरचं युद्ध नाहीये, तर हे इन्फॉर्मेशन वॉर आहे, हे नरेटिव्हचं वॉर आहे, हे प्रपोगंडाचं वॉर आहे. आणि हे सगळंच काय असतं हे या निमित्तानं समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आजची मुलाखत. माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रवी आमले सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. नमस्कार, थँक्यू. सर, ज्येष्ठ पत्रकार तर आहेतच, पण प्रपोगंडा आणि त्याचा अभ्यास हा सरांच्या आवडीचा विषय आहे. याच नावाचं सरांचं पुस्तक आलेलं आहे. त्याच्याशिवाय परकीय हात नावाचं पुस्तक आलेलं आहे. वरुण ते बहिर्जी हे नवीन पुस्तक सध्या सरांचं आलेलं आहे. त्यामुळं एकूणातच नरेटिव्ह कसं चालतं, इन्फॉर्मेशन वॉर कसं होतं, वॉरच्या वेगवेगळ्या पद्धती काय, हा त्यांचा प्रदीर्घ अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. हा सगळा विषय त्यांच्याकडून समजून घ्यायचा. हाच पहिला प्रश्न आहे. वेगवेगळ्या जनरेशनशी वॉर असतात असं आम्ही ऐकलेलं आहे, की इस्रायल आणि गाझा जे चालू आहे ते काहीतरी 5th का 6th जनरेशन वॉर आहे. आत्ता जे काही वॉर चालू आहे ते पूर्वीच्या वॉरपेक्षा वेगळं आहे. बरोबर. हे सगळं काय असतं? जनरेशन्स ऑफ वॉर म्हणजे काय? आणि आत्ता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जे झालं, ज्या अनुषंगानं आपण आज बोलतोय, ते वॉर नक्की कुठलं वॉर? जनरेशन्स ऑफ वॉर हे सगळं ठरतं विनायक, की कुठल्या प्रकारची सामग्री, कुठल्या प्रकारची शस्त्र त्या युद्धामध्ये वापरली जातात. त्याच्यानुसार ती जनरेशन्स ऑफ वॉर झालेली आहे. म्हणजे पहिलं वॉर जे होतं ते साधं तलवारी वगैरे अशा प्रकारे लढलं गेलं. मग बंदुका आल्या. मग ते वाढत गेलं. तर आत्ताचं जे सध्याचं वॉर आहे, हे 5th जनरेशन ऑफ वॉर म्हणतात. 4th जनरेशन त्याला कायनेटिक वॉर वगैरे, की ज्याच्यामध्ये विमानं आहेत, क्षेपणास्त्र आहेत, हे सगळं त्या वॉरमध्ये होतं. आणि जे आजही आहे, म्हणजे ते काही बाजूला गेलेलं असं नाहीये. पण 5th जनरेशन ऑफ वॉरमध्ये काय झालं, तर हे जे सगळं युद्धसामुग्री आहे, त्याने तर ते युद्ध लढलं जातच आहे. पण त्याच्याबरोबर इथे हे इन्फॉर्मेशन वॉर आहे. हे सायबर वॉर आहे. हे साय वॉर आहे, म्हणजे सायकॉलॉजिकल मनोवैज्ञानिक युद्ध. अशा प्रकारे हे युद्ध सुरू आहे. याचा आणि हे युद्ध हे केवळ युद्धकाळामध्येच सुरू असतं असं नाही. ते युद्धकाळाच्या आधी, म्हणजे जर काही तणाव असेल, संघर्ष असेल, त्याच्या आधी, त्याच्यानंतरही हे सुरू होतं आणि आज नेमकं आपण त्या युद्धाच्या काळामधनं चाललेलो आहोत. भारत आणि पाकिस्तानमध्ये जे झालं त्याला युद्ध कोणी म्हणणार नाहीये. ते युद्ध नव्हतं मुळात. आपण काही युद्ध जाहीर केलेलं नव्हतं ते. पण तरीही त्याच काळामध्ये पाकिस्तानमध्ये पण आणि भारतामध्ये पण आपण दोघेही एकमेकांशी सायवॉर हे करत होतो. मनोवैज्ञानिक युद्ध चाललेलं होतं. आणि आज त्याचं जे काही टीव्हीमधनं जे काही स्वरूप आपल्या समोर आलेलं आहे, तर ते ते सगळेच पाहत आहेत. म्हणजे टीव्हीच्या बातमीबद्दल आता एकूण त्या फेक न्यूज आणि याच्याबद्दल काय म्हणावं हा प्रश्नच आहे. ते आपल्याकडे संस्कृत सुभाषितकारांनी खूप छान लिहून ठेवलेलं आहे, की आधीच मरकट
तशात मद्य प्याला. मग त्याला वृश्चिक दंश झाला. मग त्याला भूतबाधा झाली आणि मग त्याच्यानंतर काय यद्वा तद्वा भविष्यती असं ते श्लोक आहे तो. तर असं हे सगळं टीव्हीवर चाललेलं होतं. तो सगळा जो काही गोंधळ आणि गदारोळ आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि एक चांगली गोष्ट अशी आहे, की अनेकांना ते नापसंत आहे. लक्षात येत होतं, की हे सगळं खोटं चाललेलं आहे आणि याचा अर्थ असा होतो, की जो सायवॉरचा भाग आहे, जो प्रोपगंडा त्यातला आहे, तो उघड पडलेला आहे. याचा अर्थ हे जे काही सायवॉर आहे, जे पाकिस्तान लढत होतं, भारत लढत होता, हे फसलेलं आहे. या युद्धामधनं आपल्याला आता एवढंच शिकायला मिळालं आहे, की सायवॉर कशाप्रकारे असायला हवं, कशाप्रकारे ते करायला हवं, हे लोकांच्याही लक्षात आलं असेल, यातल्या तज्ञांच्याही लक्षात आलं असेल आणि कदाचित पुढचा जो काही युद्ध होऊ नये, कुणाची भूमिका अशी असणार नाही, की युद्ध व्हावं म्हणून. पण जर झालंच, तर ते कसं असेल, हे याच्यातनं लक्षात आलेलं आहे, असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात की प्रोपगंडाचं वॉर फसलेलं आहे. म्हणजे नक्की काय झालंय? भारतीय वृत्तवाहिन्या बघितल्या, तर ते वगळता जगभरातल्या वृत्तवाहिन्यांवरती हे घडलं का? माध्यमात घडलं का? नक्की आत्ताचं प्रोपगंडा वॉर घडलं कसं ते सविस्तर सांगा? सायवॉर किंवा मनोवैज्ञानिक युद्ध, तर याचा प्रोपगंडा हा एक भाग असतो. आता हे युद्ध नेमकं कसं चालतं? हे कसं लढलं जातं? त्याचे 3 भाग आहेत एकतर. एकतर सायवॉर हे शत्रूच्या विरोधामध्ये लढलं जातं, की शत्रूवरती प्रोपगंडाचा मारा, अपमाहितीचा मारा करायचा आणि त्यांना गोंधळून, घाबरवून टाकायचं. धडकी त्यांच्या हृदयामध्ये बसेल अशा प्रकारे ते लढायचं. दुसरा भाग त्याचा असा असतो, की तो आपल्याच राष्ट्रातील नागरिकांसाठी लढायचं असतं ते. कारण त्यांचं धैर्य, मनोधैर्य वाढवणं वगैरे, वगैरे अशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि तिसरं जे भाग आहे त्याचा, तो शत्रू राष्ट्र आणि आपलं हे सोडून जी अन्य राष्ट्र आहेत, म्हणजे जो आंतरराष्ट्रीय समुदाय आहे, त्या समुदायासाठी त्यांच्यापर्यंत आपलं एक नॅरेटिव्ह हे न्यायचं असतं. अशा प्रकारे सायवॉरचे 3 भाग आहेत. आत्ता नेमकं आपल्याकडे काय झालं हे लक्षात घ्या, की आपल्या चॅनल्सने अ, अनेक फेक न्यूज दिल्या. म्हणजे आपण कराची घेतलं होतं, इस्लामाबाद घेतलं होतं, सगळा पाकिस्तान कब्जे में लिया वगैरे, वगैरे असल्या बातम्या आल्या होत्या आपल्याकडे. मग हे सायवॉर नव्हतं का? पाकिस्तानला याच्यामधनं धडकी भरवणं, हे व्हायला पाहिजे ना याच्यातनं. कारण पाकिस्तानी लोकांसाठी हे केलेलं असणार आहे. आणि आज असे काही सांगतायत, की आम्ही हे जे करत होतो, हे ज्या फेक न्यूज देत होतो, ते पाकिस्तानच्या विरोधामध्ये होत्या आणि पाकिस्तानला घाबरवण्यासाठी म्हणून तिथल्या लोकांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी म्हणून हे केलं जात होतं. पण असं घडलेलं नाहीये मुळात. त्याचं कारण असं आहे, की ज्या प्रकारचा प्रोपगंडा भारतीय चॅनल्स करत होते आणि तिकडे पाकिस्तानी चॅनल्स त्यांच्या बाजूचा प्रोपगंडा करत होते. ते आपल्यापर्यंत पोहोचत नव्हते. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतो. जे मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे. Twitterच्या माध्यमातून काही क्लिप्स इकडे-तिकडे गेल्या वगैरे, वगैरे हे ठीक आहे. पण बंदी घातली होती ना. आपणही अनेक अशा Twitter हँडल्सवर बंदी होती आपल्याकडे. आपल्याकडे अनेक चॅनल्स दिसत नव्हते, अनेक वृत्तपत्र दिसत नव्हती, अनेक ऑनलाईन जे फोरम्स आहेत, ते बंद केलेले होते. म्हणजे त्यांचा प्रोपगंडा आपल्यापर्यंत येत नव्हता आणि आपला त्यांच्यापर्यंत जात नव्हता. मग उपयोग काय झाला त्याचा? याचं टार्गेट मग कोण होतं? कोण ठरलं? याचं टार्गेट आपणच ठरलो. भारतातल्या भारतीय वृत्तवाहिन्यांनी जो काही प्रोपगंडा केला, ज्या फेक न्यूज पसरवल्या, अपमाहितीचा मारा लोकांवरती केला, लोकांना घाबरवून टाकलं. म्हणजे तुम्ही बघत असाल तर सायरन वाजत होते चॅनल्सवरती. आता काय असतं, की अशा काही गोष्टी असतात ना, की त्यांच्याशी एक आपलं म्हणजे एक साहचर्य असतं काही गोष्टींचं, काही भावनांचं. म्हणजे जसं पूर्वी आपल्या घरामध्ये तार आली, की घाबरायची लोकं. तार येणं हेच भीतीदायक असायचं, की कोणीतरी खपलंय, कोणीतरी गेलंय गावाला वगैरे अशी काहीतरी भीती असायची. सायरनच्या बाबत तेच आहे ना, भय आहे त्याच्यामध्ये. काहीतरी अ, वाईट घटना घडलेली आहे, अपघात झालेला आहे, याच्याशी निगडीत आहे ते. आणि हे वाजवत राहता तुम्ही. कोणाला घाबरवताय तुम्ही हे? आपल्याच लोकांना घाबरवताय. अशा प्रकारे हे सगळं फेक न्यूज आणि याचा टार्गेट हा भारतीय नागरिक ठरत होता. आणि म्हणून मी म्हणालो, की हे फसलेलं आहे. याचं टार्गेट हे पाकिस्तानी इतर ठरायला पाहिजे होते. तर ते ठरले नाही, तर आपणच मोठ्या प्रमाणावरती ठरलेलो आहोत. त्याच्यामुळे सायवॉरच्या व्याख्येनुसार हे जे काही चाललेलं होतं, ते सगळं फसलेलं होतं. पण हे कळलं कुणालाच नाही, की वृत्तवाहिन्या काही पहिल्यांदाच युद्ध कव्हर करत नाहीये. सायवॉर ठीक आहे, सामान्य माणसाला माहीत नसेल, पण बऱ्यापैकी जाणत्या लोकांना याची जाणीव असू शकते. हे ठरवून चुकलं का लोकांना सायवॉर माहीतच नाहीये, का याचं काही वेगळंच अजून एक अँगल आहे? असू शकतो.
मुळात आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती म्हणजे भारतामध्ये घडलेली अशा प्रकारची मोठी घटना ही पहिलीच आहे. युद्धसदृश असं म्हणूयात त्याला. त्याच्या आधी 26/11 झालं होतं. त्यावेळेलाही वृत्तवाहिन्यांनी असाच गोंधळ माजवलेला होता. आताही तेच झालेलं आहे. अनुभव त्यांना होता. अलीकडच्या काळातलं तर इस्रायलमध्ये गेले होते हमासने जेव्हा हल्ला वगैरे केला त्यावेळेला. काही लोकं गेले होते आपण. पण आपल्याला आपल्या वृत्तवाहिन्यांना हा काही अनुभव नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी जे मगाशी माकडाचं म्हणालो. यांनी हिंदू, मुस्लिम हे नॅरेटिव्ह सातत्याने आपल्या वृत्तवाहिन्यांवरती चाललेलं आहे. त्यांना आता म्हणजे ते मध्ये होतं, त्यांना आता या युद्धाचा वृश्चिक दंश झाला, हा विंचू चावला. त्यांना ते मोठ्या प्रमाणावरती करतात आणि याच्या मागे गणित आता सर्वसामान्य लोकांना पण माहिती झालेलं आहे, की हे सगळं टी-आर-पीसाठी चाललेलं आहे. मग तुम्ही सायरन वाजवला, की मी पण वाजवतो. मग हा पण वाजवतो. तुम्ही म्हणालात इस्लामाबादवर कब्जा केलाय, की दुसरा चॅनल उठतो आणि 7 शहरांवरती कब्जा केलाय म्हणतो. मग एक जण म्हणतो झी टीव्हीवर बातमी होती, की पाकिस्तान कब्जे में. हे जे आहे ना, हे त्याने केलं, मग मी केलं, मी केलं, मग त्याच्यापेक्षा अधिक माझ्याकडे यायला पाहिजे सगळं. याच्या पायी हे सगळं घडत होतं आणि भान सुटलं होतं. कदाचित असंही असू शकेल, की हे जाणवतंय, की आपण काय करतोय. मूर्ख माणसं नाहीयेत टीव्हीमध्ये बसलेली. म्हणजे असं कधीही समजता कामा नये, की जिथे कोणीतरी मूर्ख बावळट माणसं बसलेली आहेत आणि ते अत्यंत जाणीवपूर्वक करतायत. आणि याच्या मागेही ती भावना असणारच आहे. हे पेटवणं होतं. हे इथलं हिंदू-मुस्लिम हे करायचं आणि त्याच्यामधनं टी-आर-पी आणि आपला व्यवसाय साधायचा हा सरळ-सरळ पैशाचाच प्रश्न होता. तेवढ्यासाठी ते चाललेलं होतं. नाहीतर मग जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला त्याच्यानंतर आपल्या टीव्हीवरती पाकिस्तानी तज्ञ दिसायला लागले होते. कोणीतरी उचलायचं ₹5,000-10,000 द्यायचे आणि त्याला आपल्या खिडकीमध्ये आणून बसवायचं, त्याच्याशी बोलायचं. हे काय आहे? तुम्ही पाकिस्तानची बाजू, जो आपलं शत्रू राष्ट्र आहे, त्याची बाजू आपल्या नॅशनल टीव्हीवरनं दाखवणार आहात का? हा प्रश्न आहे ना. मग हे काय होतं? हे कोणाच्या विरोधात चाललं होतं? हे भारतीय नागरिकांच्या विरोधामध्ये चाललं होतं. भारतीयाच्या एकात्मतेच्या विरोधात चाललं होतं, असं माझं म्हणणं आहे याच्यामध्ये. हा जो नरेटिव्हचा विषय आहे, त्याच्यात 2 घटना जाणवतात मला तुमच्याकडून समजून घ्यायचा आहे. एक, आत्ता खरं तर भारताच्या सर्व सैन्य दलांनी त्यांचं टार्गेट पूर्ण केलंय. त्याचं सविस्तर एक्सप्लेनेशन दिलंय. दोन्ही वेळेला गेल्या जे पुरावे तितकेसे दिले नव्हते, तितके पुरावे दिलेत आणि कोणताही रॅशनल माणूसही म्हणेल, की आपण आपल्या गोष्टी अचीव्ह केल्या. युद्ध ज्वर तयार झाल्यामुळं सगळं अचीव्ह करूनही आपल्याला न जिंकल्यासारखं वाटतंय, कारण पाकव्याप्त काश्मीरच घेतलं पाहिजे, असं आपल्या मनात आलंय का? घटना क्रमांक 1. याच्या उलटी घटना क्रमांक 2 गेल्याच वर्षीची 2024 सालची. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. 240 जागा जिंकल्या. तरीसुद्धा वातावरण असं तयार झालं, की भाजप हरलंय आणि 100 जागा जिंकलेला काँग्रेस जिंकलाय, जी रिॲलिटी नव्हती. त्याचा परिणाम काँग्रेसनं पुढच्या 3-4 निवडणुकात भोगला. सत्य आणि कथ्य ह्याच्यात हे जे फरक तयार होतात, हे मला या 2 घटनांच्या रेफरन्सनं समजावून सांगा. पहिलं तर युद्धाच्या बाबत आपण बोलूयात. काय होतं, की अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या होत्या आपण आणि याच्यामध्ये सरकारची ह्या युद्धातली जी काही भूमिका होती, जेव्हा आपण पहिल्यांदा हल्ला केला, पहलगामचा बदला म्हणून आपण केला. तर तेव्हा लष्कराकडनं आपल्याला जे काही ब्रीफिंग करण्यात आलं होतं, माहिती देण्यात आली होती लोकांना, ती अशी होती, की आम्ही दहशतवाद्यांचा बदला घेतोय. त्यांच्या तळावरती हल्ले केलेले आहेत. आम्ही पाकिस्तानवर हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या लष्करावर हल्ला केलेला नाहीये. सिव्हिलियन्स त्यांच्यावर हल्ला केलेला नाहीये. नागरी वस्त्यांवर हल्ला केलेला नाहीये. आम्हाला फक्त हा फोकस असा आमचा टार्गेट आहे. याच्यात कुठेही पाकिस्तान जिंकायचं आहे, पाकिस्तानमध्ये घुसायचं आहे, पी-ओ-के घ्यायचा आहे, असं कुठेही नव्हतं. पण मग हे आलं कुठून? भाजपतल्या अनेक मंत्र्यांची अशी वक्तव्य आहेत आधीची, की आम्ही निवडून आल्यानंतर 6 महिन्यामध्ये पी-ओ-के भारताचा भाग असेल. या अपेक्षा वाढवल्या त्यांनी. याच अपेक्षा घेऊन चॅनल्स मग पुढे आलेली आहेत, की आता एकदा गेल्यानंतर आता आपण घुसणारच. आज ना उद्या आपण पाकिस्तान पी-ओ-के घेणार, पाकिस्तानमध्ये घुसणार, कराची बंदर उद्ध्वस्त करणार. हे सगळं हा जो युद्धज्वर वाढवलेला आहे, तो ह्या गोष्टींमधनं, ह्या अपेक्षा ज्या काही वाढवून ठेवल्या होत्या, त्याच्यामधनं म्हणजे चॅनल्स आणि ते सगळे पत्रकार त्यांच्याही अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांनाही असं वाटलं, की हे होणार आहे, हेच करणार आहेत आता आणि मग सबसे तेज बातमी द्यायच्या भानगडीमध्ये, की आम्हीच सांगितलं होतं पहिल्यांदा, की आता बघा युद्ध होणार वगैरे. असं याच्यातनं हे घडत आलेलं आहे.
आधीचं जे निवडणुकीचं तुम्ही म्हणालात, की त्यावेळेलाही असंच होतं, की अपेक्षा अवास्तव अपेक्षा वाढवून ठेवलेल्या होत्या लोकांच्या. आणि त्याचं त्या त्या एकदा फुगा फुटला, की मग ज्या काही प्रतिक्रिया येतात. आताही तेच झालेलं आहे ना. आजही असं झालेलं आहे, की भाजपचे अनेक समर्थक, मी भक्त वगैरे हा शब्द सहसा वापरत नाही. पण जे काही समर्थक आणि तथाकथित भक्त मंडळी आहेत, तेही आज सरकारच्या विरोधामध्ये बोलायला लागलेत. मोठ्या प्रमाणावरती नाही आणि त्याच्यामुळे झालंय असं, की सरकारकडनं आणि चॅनल्सकडनं म्हणजे त्यांचे जे काही चॅनल्स आहेत, त्या चॅनल्समधून आता असा प्रोपगंडा यायला लागलाय, की हे जे युद्धबंदी आपण केलेली आहे, शस्त्रसंधी केलेला आहे, तर हा का करावा लागला? याच्यामागे काय कारणं आहेत? आणि मग त्याची पुराणं आणि त्याच्या आख्यायिका आणि त्याची कथनं, नॅरेटिव्हज अशी तयार करून आता आपल्यासमोर सादर करण्यात येत आहे. हे सगळं मला असं वाटतं, की आपल्याच जाळ्यामध्ये, आपल्याच प्रोपगंडामध्ये आणि तोच खरा मानायला लागले ते. आपलंच जे काही फेक न्यूज आहे तीच खरी मानायला लागले आणि त्याच्यातनं हे सगळं घडत गेलं असं वाटतं. चॅनल्सच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या याच्यातनंच झालेल्या आहेत. आपण या घटनेपासून थोडं ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हकडे येऊ आणि प्रोपोगंडा या विषयाकडे येऊ. कारण तो अधिक कुतूहलाचा विषय म्हणून. या सर्व प्रोपोगंडामध्ये ऑप्टिक्स किती मॅटर करतात? उदाहरणार्थ, पुन्हा रेफरन्स 2 महिला अधिकारी, एक शीख, एक मुस्लिम, भारताची बाजू सांगतायत. अशा ऑप्टिक्सचा कसा इम्पॅक्ट होतो? चांगला प्रश्न आहे हा आणि या युद्धाच्या याच्या संदर्भातून आपण थोडंसं बाजूला जाऊन पाहिलं. प्रोपगंडा नेमका काय असतो? हा विषय समजून घ्यायला पाहिजे आपण, की तुमची मतं, तुमचं वर्तन, तुमचं वागणं, बोलणं, तुमची विचार करण्याची पद्धती, याच्यावर परिणाम करायचा असतो. याला वळण द्यायचं असतं त्यांना आणि तुम्हाला नियंत्रित करायचं असतं. याच्यासाठी जो काही प्रचार केला जातो, तो म्हणजे प्रोपगंडा आहे. तुमची मतं, तुमचं वर्तन, तुमचं वागणं, बोलणं हे नियंत्रित करण्यासाठी, त्याला वेगळं वळण लावण्यासाठी, जे आपल्याला अपेक्षित आहे, त्याच्यासाठी केलेला प्रचार हा. हे करताना भावना प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे माणूस जन्माला येताना 2 भावना घेऊन येतो. एक भय आणि भूक. लहान मुलाच्या ह्या 2 प्रबळ भावना असतात. त्या सगळ्या आदिम भावना आहेत. या आदिम भावनांना हात घालणं हे प्रोपगंडाचं एक काम आहे. कारण प्रोपगंडा हा सगळा भावनांचा खेळ आहे. तिथे तर्कबुद्धी, विवेक वगैरे, वगैरे काही त्याला काही स्थान नसतं. अत्यंत साधा, बटबटीत, ढोबळ असा तो प्रचार आणि तो तुमच्या भावनांना भिडेल असं. ह्या ज्या भावनांना आहेत, ऑप्टिक्स तिथे येतं. जे चित्र दिसतं ना, ते पाहण्यासाठी म्हणून त्याचा अर्थ कदाचित तुम्हाला लावता येणार नाही. पण त्याच्यामधनं जे काही जाणीव तुम्हाला होत असते, की तुमच्या नेणिवेमध्ये जी काही प्रतिमा निर्माण होत असतात, तर त्या प्रतिमा अशा प्रकारच्या असतात, की आज काय आहे? आता ते जे काही उदाहरण आहे, की व्योमिका सिंग आणि आपल्या पुरेशी माहिती. कुरेशी त्या 2 महिला अधिकारी त्यांना आणलं होतं. एक हिंदू होती, एक मुस्लिम होती. पुन्हा त्या महिला होत्या आणि याच्यामधनं हा संदेश जगाला पण होता आणि आपल्या भारताला पण होता. भारतामध्ये हिंदू-मुस्लिम हे घडता कामा नये. आमचा भारत देश एक आहे हे जगालाही दाखवणं आणि अशा अशा प्रकारचं हे सगळं काय म्हणतात नेणिवेच्या पातळीवर हे कोणी बोललेलं नाहीये. हा ज्याने-त्याने अर्थ काढलाय. आता भाजपमधले अनेक जण असे आहेत, की त्यांना पटलेलं नाही. एका पत्रकाराचं ट्वीट आहे तसं, की जो भाजपवादी आहे, की हे काही बरोबर नाही, हे ऑप्टिक्स काही बरोबर नाहीये. पण हा सरकारने संदेश दिलाय आणि प्रतीकांमधनं अनेकदा संदेश दिला जातो. प्रोपगंडाची अनेक तंत्र आहेत अशी. हॅलो बायस नावाचं तंत्र आहे प्रोपगंडामध्ये किंवा ग्लिटरिंग जनरॅलिटी असं एक चमकदार सामान्यता मी त्याला म्हणतो. ह्या तंत्रामध्ये ह्या प्रतीकांचा खूप वापर केला जातो. म्हणजे कसं असतं, की काही उदात्त अशा गोष्टी असतात. अ, अ, काही उज्ज्वल, उदात्त, आदर्शवादी अशा काही प्रतीकं असतात. उदाहरण द्यायचं तर साधं आता युद्धाचं चाललंय म्हणून ते सांगतो, की समजा मी माझ्या डीपीवर तिरंगा लावला. तर पाहणाऱ्याचा काय समज होणार असा, की माणूस देशभक्त आहे, तिरंगा लावतोय. मी जर इथे ती भगवी वस्त्र वगैरे घालून बसलो. मला त्यागमूर्ती म्हणाल तुम्ही. भगवा रंग हे त्यागाचं प्रतीक आहे आपल्याकडे आणि असं समजलं जातं ना. तर ह्या रंगांशी, ह्या प्रतीकांशी घरामध्ये आपण स्वस्तिक काढतो. ते स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. ओम हे एक प्रतीक आहे. अशा प्रत्येक प्रतीकाला एक अर्थ असतो.
आणि त्या प्रतीकांचं साहचर्य एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या गोष्टीशी, एखाद्या विचारांशी जोडायचं आणि त्याच्यामधनं मग असा एक हॅलो बायस म्हणजे त्याला दैवीकरण केलं जातं एखाद्या व्यक्तीचं. तुम्ही जी प्रोपगंडाचे वेगवेगळे मेकॅनिझम सांगितले, आत्ताच्या घडामोडीत तुम्हाला हे कुठले प्रोपगंडाची तंत्र दिसली? जसं तुम्ही हे एक सांगितलंत प्रतीकांचं, अशी कुठली तंत्र दिसली आणि कुठली महत्त्वाची तंत्र आहेत, जी जनरली माणसाला माहीत हवीत, की हे घडतंय तर हे कदाचित प्रोपगंडा असू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोपगंडा काय करतो, तर तो पॅनिक, भय निर्मिती करतो लोकांच्या मनामध्ये आणि भय निर्मिती हे एक मोठं तंत्र आहे. ते वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. म्हणजे अमुक-तमुक खतरे में आहे, अ, बटेंगे तो कटेंगे सारखी गोष्टमध्ये आली होती. ती भय निर्मितीचं हे होतं किंवा सायरनचं मगाशी आपण बोललो. भय निर्मिती त्याच्यामधनं होत होती. त्याच्यातनं प्रोपगंडा साधला जात होता. ही भय निर्मिती या सगळ्या वातावरणामध्ये आणि केवळ युद्धाचंच जाऊ द्या. याच्या आधी पण आहे, याच्यानंतरही हे असणार आहे, की लोकांना घाबरून सोडायचं आहे. तर हे पॅनिक मॉंगरिंग याला म्हणतात. हे एक मोठ्या प्रमाणावरती तंत्र आहे. एक तंत्र अनेकांना माहीत असतं. हिटलर आणि गोबेल्सचं तंत्र आहे वारंवारतेचं. म्हणजे एखादं असत्य ते वारंवार तुम्ही सांगितलं, की खरं वाटायला लागतं लोकांना. आता विनायक याच्यात पण गंमत आहे. आता हे जे वाक्य आहे, की एक असत्य सातत्याने तुम्ही सांगत गेलात, की ते खरं वाटायला लागतं. हे वाक्य गोबेल्सचं आहे म्हणून सगळेजण म्हणतात. हे वाक्य गोबेल्सचं नाहीये मुळात. त्याने बरं. कुठेही असं म्हटलेलं नाही. गोबेल्सचे जे काही इतिहासकार आहेत, जे चरित्रकार आहेत, त्यांनी दाखवून दिलेलं आहे, की हे गोबेल्स म्हटलेलं नाही. अशी अनेक वाक्य आहेत आपल्याकडे. सहज आठवलं म्हणून सांगतो. महात्मा गांधींचं एक वाक्य आहे. बी द चेंज यू वॉन्ट टू सी वगैरे, वगैरे असं काहीतरी एक वाक्य आहे ते. महात्मा गांधींच्या नावावरती ते असतं अनेकांचे मी मध्ये एक टी-शर्टवरती पाहिलं होतं ते कोणाच्यातरी. ते ते महात्मा गांधी कुठेच म्हणालेले नाहीयेत तसं. त्या अर्थाचं ते म्हणालेत, पण ते वाक्य नाहीये त्यांचं. किंवा शाळेमध्ये शिकलो होतो आपण फ्रेंच राज्यक्रांतीच्या धड्यामध्ये आणि इतिहास असायचा शाळेमध्ये आणि इतिहासात खूप अनेक गोष्टी असायच्या. त्याच्यात मोगलांचाही असायचा, शिवाजी महाराजांचाही असायचा आणि हाही दुसऱ्या महायुद्ध, पहिलं महायुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती सगळं असायचं. मुद्दाम सांगतोय मी हे. अनेकांचा समज असा आहे, की असं काही आपल्याला शिकवलंच नाही म्हणून. तर त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या त्या धड्यामध्ये मेरी अँटोनेटचं एक वाक्य आहे, की तुम्हाला जर ब्रेड मिळत नसेल तर केक खा. असं ती म्हणाली आणि मग ते संतापली वगैरे असं त्याचं सगळं. ते मेरी अँटोनेट कुठेच असं म्हणाली नाहीये. ते वाक्य तिचं नाहीच आहे. मग ते वाक्य कुणाचं आहे? तर ते वाक्य ही 16व्या लुईची बायको मेरी अँटोनेट. 14व्या लुईची बायको होती. तिचं नाव मेरीच होतं. मेरी थेरेसा मला वाटतं आणि तिचं वाक्य आहे हे. पण ते खापर फुटलंय ह्या मेरीवरती आणि आजही आपल्या डोक्यामध्ये तेच आहे. वारंवारतेचं तत्व हे आहे. की आता जरी सांगितलं मी, की नाही हे खोटं आहे असं, तरी जे सातत्याने आपल्या कानावरती जे काही पडत राहतं ना, सतत एखादी गोष्ट सांगितली जाते, तर ती गोष्ट लोकं तीच समजतात आणि प्रोसेसिंग फ्लुएन्सी येते त्याच्यामधनं. समजायला सोपं जातं ते. हं. एखादं नवीन विधान आणि जुनं विधान. जुनं विधान आपण कायम ऐकलेलं असतं आणि नवीन विधान आल्यानंतर ते समजून घेण्यासाठी म्हणून आपल्याला एक विचार करावा लागतो. आपली तर्कबुद्धी पणाला लावायला लागते तिथे आणि मग त्याच्याऐवजी जे काही जुनं विधान आहे, ते सोपं आहे कारण ते वारंवार ऐकलंय. प्रोसेसिंग फ्लुएन्सी आलेली आहे. सगळी माणसं आपण आहे ना, प्रोपगंडामध्ये आणि प्रोपगंडा का चालतो त्याचं एक कारण हे आहे विनायक, की आपण कॉग्निटिव्ह माइजर आहोत. बरं. आपण खूप आळशी आहोत. आपल्याला विचार करायला नको असतं. जे काही साधी सोपी गोष्ट आहे आपल्या कानावरती ते आपण वारंवार स्वीकारत असतो ते. त्याच्यामुळं प्रोपगंडाकारांचं फावतं आणि तरीही आपल्याला असं वाटतं, की आपल्याला सगळं माहीत असतं. हं. पब्लिक आहे, पब्लिक सब जानती है. हा पण प्रोपगंडाचाच पुन्हा एक भाग आहे. तर हे वारंवारतेचं तत्व झालं. दुसरं तत्व जर सांगायचं तर एक कार्ड स्टॅकिंग नावाचा एक प्रकार आहे. जे आत्ता या युद्धाच्या काळामध्ये अ, आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी हे पडताळून पाहावं, की कशाप्रकारे हे तंत्र चाललं होतं. कार्ड स्टॅकिंगमध्ये काय केलं जातं, की तुमचे चांगले पत्ते आहेत ते वर काढून दाखवायचे आणि तुमचे वाईट पत्ते आहेत ते खाली ठेवायचे. हं. चांगल्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही केलेल्या चांगले निर्णय, चांगल्या धोरणं राबवलेली, तीच लोकांना दाखवायची आणि जे काही वाईट घडलेलं आहे, ते लपवून ठेवायचं. हे कार्ड स्टॅकिंग. हे सगळीकडे आणि सगळेजण केलं जातं. वैयक्तिक पातळीवर आपणही तेच करतो.
रवी आमले तुमच्या समोर आला तर तो त्याच्या चांगल्याच बाजू दाखवेल ना. तो कशाला सांगेल, की मी काय मूर्ख आहे, बावळट आहे किंवा वगैरे, वगैरे. ही कार्ड स्टॅकिंगचं एक तंत्र असतं आणि ते ओळखायला पाहिजे कारण ते वारंवार आपल्यासमोर येताना दिसतं. अशी वेगवेगळी बरीच तंत्र आहेत. पण व्हॉट अबाउट री हा एक प्रकार आहे पुन्हा. हं, व्हॉट अबाउट रीमध्ये हेच आहे ना, की गे तेव्हा गेला कुठे होता राधासुधा तुझा धर्म. हे जे काही महाभारतामध्ये आहे, हं. की तेच आहे, की आत्ता मी एखादी गोष्ट म्हणालो, तर लगेच त्याच्यावरती प्रश्न विचारायचा. मग त्यावेळेला तुम्ही काय बोलला होतात? आता तुम्ही ह्या सरकारला नावं ठेवतायत, तर मग तेव्हा त्या सरकारला तुम्ही नावं ठेवत होतात का? वगैरे, वगैरे. हे सर्रास चाललेलं असतं आणि हे सर्रास दिसतं आपल्याला. वॉटाबोटीचं तंत्र आहे. अशी बरीच बरीच तंत्र आहेत अशी. असं म्हणतात, की स्टोरी टेलिंग हा मनुष्याचा आत्मा आहे. सर्व धर्मात, सर्व जातीत, सर्व देशात, सर्व प्रांतात गोष्टी आहेत आणि गोष्टींवरती माणूस घडत आलाय. प्रोपगंडा ही समजा एक प्रकारची गोष्टच असेल. एखादी टॅगलाईन असेल, एखादं कथ्य असेल, तर मग ते वाईट कसं? गोष्टी आणि प्रोपगंडा, स्टोरी टेलिंग आणि प्रोपगंडा याच्यात फरक काय? प्रोपगंडामध्ये सगळ्यात म्हणजे गोष्ट म्हणजे एक कथा असते आणि हेतू त्याचा लक्षात घ्यायला पाहिजे, हं, की त्या कथेमागचा हेतू काय आहे? इव्हन जाहिरातीच्या बाबतही हे म्हणता येईल, की प्रोपगंडा आणि जाहिराती जवळ-जवळ समांतरच चाललेल्या असतात. अनेकदा तर त्यांच्या सीमारेषा अत्यंत धूसर असतात अशा, की काय असतं, की तुम्हाला लोकांच्या सवयी बदलायच्यात, तुम्हाला लोकांचं वर्तन, लोकांच्या आवडी बदलायच्यात आणि त्याच्यासाठी केला जातो जो प्रचार, तो प्रोपगंडा असं मी मगाशी म्हणालो होतो. जाहिरातीत काय वेगळं असतं? जाहिरातदार हेच करत असतात ना. हं. हेतूचा फरक आहे त्याच्यामध्ये. जसं गुन्हे कथांमध्ये आपण बघतो, की ते पोलीस येतात आणि एखादा काही खून झालेला आहे आणि मग ते पहिल्यांदा तपास करायला जेव्हा लागतात, त्यावेळेला ते बघतात, की हा जो खून केलेला आहे, तर या गोष्टीचा बेनिफिशियरी कोण आहे? कोणाला याच्यापासून फायदा झालेला आहे? हे ते पाहत असतात. प्रोपगंडा, जाहिरात, तुम्ही म्हणाल ती कथा, हे सगळं तपासून पाहताना आपण बेनिफिशियरी कोण आहे बघायचं पहिल्यांदा, की याचा ही जाहिरात आहे, हा प्रोपगंडा आहे. जाहिरातीचा जो काही बेनिफिशियरी लाभार्थी आहे, तो कंपनी तर आहेच आहे, माल विकला जातो तिचा. पण तो माल विकत घेणारा जो व्यक्ती आहे, तोही लाभार्थी आहे पुन्हा त्याचा. प्रोपगंडामध्ये ते घडत नाही. प्रोपगंडामध्ये लाभार्थी जो प्रोपगंडाकार आहे, तोच त्याचा लाभार्थी आहे. तुम्हाला काहीच फायदा मिळत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही फक्त बनले जाता, गंडले जाता. हं. हा फरक आहे. तेच कथानकामध्ये आहे. एखादी कादंबरी खोटी आहे, तर तिला काही फेक न्यूज म्हणत नाही आपण कादंबरीला. तिचा हेतू रंजन आहे, तुम्हाला रंजन देते, तुम्हालाही लाभ मिळतोय त्याच्यापासून, तुमचंही रंजन होतंय. फेक न्यूज, प्रोपगंडा याच्यामधचे जे काही लाभार्थी आहेत, त्याचे हेतू जे आहेत, त्या हेतूंचा हा सगळा खेळ आहे खरा. पण ह्या सगळ्या गोष्टी सब्जेक्टिव्ह नाहीत का? उदाहरणार्थ, समजा एखादी व्यक्ती नरेंद्र मोदी यांची समर्थक असेल, तर त्यांना नरेंद्र मोदी यांनी बोललेलं प्रत्येक वाक्य फक्त नरेंद्र मोदींच्या नव्हे, तर स्वतःच्याही भल्याचं वाटू शकतं. आणि हेच जर का एखादी व्यक्ती राहुल गांधींची समर्थक असेल, तर राहुल गांधींनी बोललेलं प्रत्येक वाक्य हे राहुल गांधींना तर चांगलं वाटेलच, पण ते समर्थकालाही चांगलं वाटेल. सो व्हेअर यू स्टँड याच्यावरून काय प्रोपगंडा आणि काय नॉन हार्मफुल असा बायस तयार होत नाही का? होतोच ना, प्रश्नच नाही. हा हा पक्षपात नेहमीच घडतो. याचं कारण असं आहे, नरेंद्र मोदींची समर्थक व्यक्ती आहेत, की लहानपणापासून नरेंद्र मोदींना ओळखत नसते. नरेंद्र मोदी जो विचार घेऊन चाललेले आहेत, ज्या धारणा, जे समज, गैरसमज ते या व्यक्तीचे आहेत. हे मुळात आहेत. याच वातावरणात तो वाढलेला आहे म्हणून तो नरेंद्र मोदींचा समर्थक आहे मुळात. तेच राहुल गांधींचं आहे, की राहुल गांधींच्या त्यांना तर काय कालपर्यंत वेगळीच प्रतिमा त्यांची होती आणि ते नंतर प्रतिमा तोही पुन्हा प्रोपगंडाचं मी पुस्तकामध्ये एक प्रकरणच त्याच्यावर लिहिलेलं आहे, हां. की राहुल गांधी कसे बदलवण्यात आले. तर हा जो बायस आहे, हा याला कन्फर्मेशन बायस म्हणता येईल, की आपले जे काही मनामध्ये जे काही पूर्वीच्या धारणा आहेत, आपले समज, गैरसमज, विचार आहेत आपले आणि त्याच विचारांना अ, जो प्रतिसाद देईल, ती व्यक्ती ती आपल्याला वाटते आणि त्या व्यक्तीचे विचार आपल्याला पटायला लागतात. आपण त्याच व्यक्तीच्या मागे जातो. हा प्रोपगंडाचाच भाग आहे हा, कन्फर्मेशन बायस असणं. आता काय असायला पाहिजे खरं तर?
सगळेजण असं वागतात, सर्वसामान्य माणसं अशीच वागत असतात. त्यातल्या त्यात जाणते जन जे आहेत, विचारी लोकं आहेत, ते पाहतात की प्रत्येक कृती आहे त्या व्यक्तीची, तर त्या कृतीचा काय अर्थ आहे, त्याचे काय परिणाम आहेत, ते कशासाठी झालेलं आहे, हे तपासून घेऊन मग त्याला पाठिंबा द्यायचा की न द्यायचा. हं. जे हे पाहत नाहीत त्यांना अंध भक्त मग ते काँग्रेसचे असो नाही तर भाजपचे असो, दोन्हीकडेही अंधभक्त आहेत. ते अंधभक्त असेच बनतात. ही जी कन्फर्मेशन बायस किंवा जी काही प्रोपगंडाची तुम्ही मेकॅनिझम सांगितली, ह्याच्यात सोशल मीडिया, त्याच्यातही विशेषतः अल्गोरिदम्स आल्यानंतर काय झालं? हे जे इको चेंबर्स तयार होतात, माझा अल्गोरिदम मला हवं तेच दाखवतो. मला ए-बी-सी गायक आवडला तर तोच दाखवतो. मला ए-बी-सी क्रिकेटर आवडला तर तोच दाखवतो. ह्यानं प्रोपगंडाची टूल्स बोथट झालीत का? कारण दुसऱ्याच्या मनात जसं तुम्ही म्हणालात, की पाकिस्तानचे व्ह्यूज इथं नाही आले, इथली तिथं नाही कळले. काय झालं? अल्गोरिदम्स नंतर प्रोपगंडाचं काय झालं? कसं आहे की प्रोपगंडाचा जो भाग असतो ना, सरकारी किंवा एखाद्या हुकुमशहाचा म्हणा, एकाधिकारशहाचा म्हणा, यांचा प्रोपगंडा हा सर्वसामान्य लोकांवरती टार्गेट केलेला असतो. त्यांना टार्गेट केलेलं असतं. आणि ती लोकं आपल्या मागे मेंढरासारखी चालत राहावीत, हा एक प्रयत्न कायमचा असतो. त्यांना सोडून चालत नाही. सतत त्यांना काहीतरी कार्यक्रम द्यावा लागतो. नाहीतर लोकं पांगतात. त्याच्यामुळे अल्गोरिदममुळे जे काही इको चेंबर्स तयार झालेले आहेत प्रत्येकाचे, जो तो आपापल्या त्या प्रतिध्वनी दालनामध्ये बसलेला आहे आणि त्याच्यावर मला जे आवडतं तेच मला ऐकायला येतं आणि मी त्याच्यामध्ये आनंदी राहतो आणि मी त्या कळपाचा एक भाग बनून राहतो. हे झालेलं असतं. आता याच्यात नेमकं होतंय काय, की त्या अल्गोरिदममध्ये कुठेतरी काहीतरी काठावर बसलेली जी लोकं आहेत, ती येतील आणि ती आपल्याकडे वळतील. याच्यासाठीचा जो प्रयत्न आहे, तो चालू असतो. त्यांच्यावरच आता खरं तर यांनी टार्गेट करायला पाहिजे त्यांनी, की आपली लोकं आहेत, ते तर आपल्याबरोबर आहेतच आहे. त्यांना आपण जे भरवतोय ते ग्रहण करतातच आहेत. ते आपले ग्राहक आहेत. पण आता आपल्याला अधिक अ, जर ओढायची असतील आपल्याकडे माणसं, तर ही कुंपणावरची माणसं. जे निवडणुकीमध्ये चालतं ना, तेच या प्रोपगंडाच्या क्षेत्रामध्ये आहे. निवडणुकीमध्ये माझा मतदार ठरलेला आहे, माझी मतपेढी ठरलेली आहे, विरोधी मतपेढी ठरलेली आहे. पण कुंपणावरचे जे आहेत, ते आता मला वळवायचे. त्यांच्यासाठी हे चाललेलं असतं आणि या सोशल मीडियामधनं, की हळू-हळू 1, 2, 3, 4 असे करत ते जे काही कुंपणावरचे आहेत ते गोळा केले जातात. आणि ती जी माणसं सुद्धा असतात कुंपणावरची, ती कदाचित त्यांचेही समज, गैरसमज, धारणा ज्या आहेत, त्या धारणांना जे काही म्हणजे काय त्याच्याशी ज्याचं साहचर्य असेल तिकडेच ते वळतील. हं. तोही भाग आहे याच्यामध्ये पुन्हा. पण एक आहे, की इको चेंबर्स मोठ्या प्रमाणावरती तयार झालेली आहेत. याच्यामुळे आता असं झालेलं आहे, की माणसांची जी काही तर्कबुद्धी आहे, ती तर्कबुद्धीचं कामच राहिलेलं नाहीये. असं असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण मला जो विरोधी मतं आहेत, विरोधी विचार आहे, तो विचार येत नाही. नाण्याची दुसरी बाजू असते, हेच लोकं विसरून गेलेले आहेत आता. हं. ते ते ह्या अल्गोरिदम आणि ह्या सोशल मीडिया आणि हे समाजाला अत्यंत घातक आहे. समाजाचं वैचारिक घेटोकरण केलेलं आहे याने.